महाड शहरातील नवेनगर येथील 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। महाड शहर पोलीस ठाणे येथे विनयभंग व इतर कलमांतर्गत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। नर्मदा रमेश चेविलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली आहे। तसेच फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली आहे। भांडण चालू असताना आरोपी यांनी फिर्यादी यांचा ब्लाऊज फाडून त्यांचा विनयभंग उत्पन्न केल्याप्रकरणी आरोपी सूरज भोसले, भूषण भोसले, सुमित प्रमोद भोसले, नितीन काप, नितेश वाघमारे, संतोष रक्ते, ओमकार काप हे सर्व राहणार कुंभियाळी नवेनगर महाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 189, 2, 190, 191, 115, 2, 118 1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। परस्पर विरोधी फिर्यादी भूषण भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींनी एकत्र जमाव जमवून फिर्यादी व त्यांच्या भावाला हाताबुक्क्याने मारहाण केली आहे। तसेच सर्व आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर दंगा करून फिर्यादी यांच्या पत्नीस हाताबुक्कीने मारहाण करून तिला जमिनीवर ढकलून दिले व फिर्यादी यांची सासू यांचा ब्लाऊज फाडलाय। तसेच फिर्यादी यांच्या भावाची पत्नी हिचा ड्रेस फाडून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अनिल भुवड, रुपेश उर्फ बंटी चिविलकर, अक्षय रक्ते, कार्तिकेश उमासरे, रोहित उमासरे, विजय भुवड, हर्षल चिविलकर सर्व राहणार नवेनगर महाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 189, 2, 190, 191, 115, 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।